नमस्कार मित्र हो, मी रावसाहेब फुके वज्रेश्वर पर्यावरण ग्रुपतर्फे आपले सर्वांचे स्वागत करतो. आज आपला विषय आहे पर्यावरण. पर्यावरणाविषयी बोलायचं झालं तर आपण सर्वांना माहिती आहे 2019 ते 2022 पर्यंत आपण कोरोनाचा सामना केला आणि त्यावेळेस आपल्याला कोरोनामध्ये सर्वात मोठी कमी भासली ती होती ऑक्सिजनची. ऑक्सिजन मिळविण्यासाठी बऱ्याचशा कंपन्यांनी किंवा संस्थानांनी आपले कृत्रिम ऑक्सिजन बनवण्यासाठी प्रोजेक्ट तयार केले आणि तो ऑक्सिजन आपल्याला पुरवठा केला. पण तीच कमी पूर्ण करण्यासाठी आपण आपल्याकडे असलेले जंगल खूप मोठ्या प्रमाणावर तोड झाली आणि त्यामुळे त्या ऑक्सिजनची किंवा इम्युनिटी सिस्टम, जी इम्युनिटी पॉवर आहे, रोग प्रतिकार शक्ती जी मनुष्यामध्ये आहे ती खूप कमी झाली. याला कारण असं आहे की एक तर पॉप्युलेशन वाढलंय, जनसंख्या वाढली, राहण्यासाठी जागा कमी पडत चालली आणि गरजाही वाढल्या, खाण्यापिण्याच्यासाठी अन्नधान्याची कमी होत असल्यामुळं आपण जंगलं तोडून तिथे शेतं निर्माण करायला लागलो. आवश्यक आहे, करणं जरुरी आहे, कारण खाण्यापिण्यासाठी या गोष्टी लागतात. पण तसंच आपल्याला ऑक्सिजनसाठी झाडाची पण खूप आवश्यकता आहे. म्हणून आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये किमान 4 झाडं तरी दरवर्षी याप्रमाणे लावायला पाहिजे. कारण जर आपण झाडं लावले तरच आपलं पर्यावरण संतुलित होईल आणि सोबतच आपली ऑक्सिजनची कमीसुद्धा पुरी होईल. आता तुम्ही विचार करसाल की ऑक्सिजन आणि झाडाचा काय संबंध? तसे पण आपल्याकडे झाडं आहेत, जंगलं आहेत, तेवढ्यात होईल, पण नाही, असं नाही. कारण येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे, जनसंख्या जी वाढली त्या हिशोबानं हे झाडं खूप कमी पडतील ऑक्सिजनसाठी. कारण एका माणसाला एका दिवसामध्ये सरासरी 28 किलो ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि एक परिपक्व झाड एका दिवसामध्ये 7 किलो ऑक्सिजन उत्पन्न करू शकतं. तर म्हणजे एका माणसाला सरासरी 4 झाडं ह्या हिशोबानं आपल्याला लागतील. तर मग नुसते माणसंच म्हणून याच्यामध्ये पृथ्वी तलावर नाही येत. इथं बाकी जनावरं सुद्धा आहेत, बाकी जीवजंतू पण आहेत, त्यांना सुद्धा ऑक्सिजनची गरज आहे. कुत्रे, मांजरे आहेत, डुकरं आहेत, माकडं आहेत, अजून बरेचसे असे प्राणी आहेत की जे झाडं नाही लावू शकत, पण ऑक्सिजन त्यांना लागणार आहे आणि ते घेणार आहे. मग आपलं काय काम बनतं की आपण दरवर्षी 4 झाडं जर लावले आणि ते जर वाढी लावले पूर्ण, तर सगळ्याची ऑक्सिजनची ही कमी पूर्ण होण्याची पूर्ण शक्यता आहे. आणि सोबतच झाडं असे लावा की ज्याच्यापासून सर्वांना फायदा होईल. जसे की फळाचे झाडं लावा, फुलाचे झाडं लावा, ज्याने की आपला देश सुजलाम सुफलाम पण होईल. प्रत्येक माणसाला प्रत्येक ऋतूमध्ये कोणते ना कोणते फळ खायला भेटल. आणि राहिला प्रश्न गावाकडचे मंडळीचा असा असतो की झाडं ते तोडतात, त्याच्या मग कारण असतं की त्यांना माकडं परेशान करतात. तर माकडं परेशान करतात किंवा एक आता नवीन एक हे निघालं, तो बिबट्या आपल्या जंगलानं खूप जास्त फिरायला लागला. शेता लोकांना शेतात कामं करता येत नाही, मग त्याच्यामुळं ते पण परेशान आहे. माकडं आणि ह्या बिबट्या किंवा अजून कोणते जंगली प्राणी आपल्याला परेशान करतायत. मग याच्या मागं कोणी विचार केला का, ते आपल्याला का परेशान करतात? त्याच्या मग कारण काय आहे? त्याच्या मागं कारण हे आहे की जंगलाची खूप मोठ्या प्रमाणावर तोड झाली आणि त्यांना राहायला जागा उरली नाही. त्यांचे घरं आपण उद्ध्वस्त केले आणि म्हणून ते आपल्या घराकडे यायला लागले. मग जर आपण हे झाडं लावायचं काम केलं की आपण, जरुरी नाही आहे की आपल्या शेतात लावा, आपल्या बांधावर लावा, स्वतःच्या घराजवळ लावा, जिथं जागा भेटन, डोंगरावर जागा भेटन, डोंगरावर, नदीच्या किनारी, गावठाणची जागा पडली तिथं, फॉरेस्टी पडली असेल तिथं, त्यानंतर तुमच्या मंदिराजवळ, गावाच्या आजूबाजूला जिथं जागा भेटेल तिथं झाड लावा. पण झाड असं लावा की ज्याला ते जगलं पाहिजे, त्याच्या काही ना काही पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, त्याला किमान हप्त्यातून 1-2 वेळेस पाणी देता आलं पाहिजे किंवा ऑटोमॅटिक गेलं पाहिजे, किंवा तिथं काहीतरी पाण्याची, कोणाचं विहीर असेल, कोणाचं शेत असेल, त्यांना सांगायचं की बाबा इथं थोडासा काही पाईप जोडून द्या ठिबक सिंचन सारखं आणि त्या झाडापर्यंत पाण्याची व्यवस्था करून द्या. जर असं केलं
तर आपला भारत देश लवकरच सुजलाम सुफलाम होईल आणि हवामान बदलासाठी किंवा वातावरणासाठी सुद्धा योग्य होईल. बाकी जास्त काही सांगत बसत नाही, कारण व्हिडिओ लंबा होईल. आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडलास तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन माहिती अजून आपण घेऊन येत राहू. त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा.